सध्या राज्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालंय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या बघूयात। राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। कोल्हापूर, पुणे, जालना, रत्नागिरीमध्ये जळगावसह हिंगोलीला मुसळधार पावसानं झोडपलं, तर मान्सून पूर्व पावसामुळे आतापर्यंत 23,331 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान। मराठवाड्यामध्ये 17 दिवसांमध्ये वीज कोसळून 27 जणांचा मृत्यू, 391 जनावरं दगावली, तर 4,000हून अधिक हेक्टरवरील शेतीचंही नुकसान। बुलढाण्यामध्ये वाळवाच्या पावसाचा 56 गावांना फटका, 500 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान। जिल्ह्यामध्ये वीज पडून 12 जनावरं दगावली। पश्चिम विदर्भामध्ये तब्बल 276 गावात पावसाचा कहर, 771 घरांची पडझड, 7 जणांचा मृत्यू, तर 95 जनावरं दगावली। सांगलीत सलग तिसऱ्या दिवशी जोरदार पाऊस, पावसामुळे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान, जनजीवनही विस्कळीत। परभणीच्या जिंतूरमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे मोठं नुकसान, अनेक घरांवरचे पत्रे उडाल्यानं साहित्याचंही नुकसान। पुण्याच्या भोर तालुक्यातल्या कासुर्डी, गुंजन, मावळमध्ये जोरदार पाऊस, रस्त्याची उंची जास्त असल्यामुळे आणि पाणी निचरा करण्याची व्यवस्थाच नसल्यानं नागरिकांच्या थेट घरांमध्ये पाणी शिरलंय, यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण। नवी मुंबईतील नेरूळमध्ये मनोरमा टॉवरवर वीज कोसळली, वीज कोसळल्यामुळे इमारतीवरील पाण्याच्या टाकीचं मोठं नुकसान।